ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत आणि आता त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन स्वतंत्र गटही स्थापन केलाय. पण या खासदारांची दिल्लीमागे पोहोचण्याची स्टोरी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे. पहिलं नाव आहे नागेश पाटील आष्टीकर. हिंगोलीचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांना पराभूत करून ज्यांच्यावरती ठाकरेंनी विश्वास ठेवला ते नागेश पाटील आष्टीकर आता त्यांच्या विरोधामध्ये उभे ठाकले. आज हेच आष्टीकर दिल्लीला पोहोचलेत. हिंगोलीतल्या त्यांच्या घरासमोर अक्षरशः शुकशुकाट आहे. काल रात्री 9 नंतर त्यांच्याशी संपर्क तुटला आहे. काल रात्रीपासून ते नॉट रिचेबल होते आणि काल कारमधून ते हैदराबादला पोहोचले आणि तिथूनच दिल्लीला पुढे विमानाने गेल्याची माहिती समोर आली आहे. दुसरं नाव आहे संजय दिना पाटील. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे संजय दिना पाटील हे 3 दिवसापूर्वी ठाकरेंनी मातोश्रीवरती जी बैठक घेतली खासदारांची त्याला हजर होते. काही झालं तरी ठाकरेंना सोडणार नाही असं म्हणत होते आणि आज या 6 खासदारांमध्ये दिसून आले. 2014 मध्ये किरीट सोमय्या यांनी पराभूत केलं. 2019 मध्ये मनोज कोटकांनी पराभूत केलं. त्यानंतर राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शिवबंधन हातात घेतलं. ठाकरेंनी विश्वास दाखवला. 2024ला तिकीट दिलं आणि मुंबई मध्यमधून संजय दिना पाटील खासदार झाले. आज त्यांच्या घराबाहेर आणि ऑफिस बाहेर अजून सुद्धा मशाल आणि ठाकरेंचे पोस्टर्स लावलेले आहेत. ते कालच दिल्लीला रवाना झाले होते. कार्यालयाच्या बाहेर अक्षरशः शुकशुकाट आहे. कुटुंब सुद्धा बघायला मिळत नाहीये. त्यांच्या सिक्युरिटी गार्डनी जेव्हा माहिती दिली त्यानुसार पाटील हे मंगळवारी रात्री 11 वाजता घरी आले. त्यानंतर भांडूपच्या त्यांच्या दुसऱ्या घरी गेल्याची माहिती होती. मात्र रात्रीच ते विमानाने दिल्लीला गेल्याचं समोर आलंय. त्यांचं लोकेशन सध्या दिल्ली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तिसरं नाव आहे हिंगोलीचे खासदार संजय जाधव. खासदार संजय जाधव म्हणजे बंडू जाधव यांनी राजकीय जीवनाची सुरुवातच शाखा प्रमुख म्हणून केली. ठाकरेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं. परभणी नगरपालिकेची निवडणूक लढवली, नगरसेवक सुद्धा झाले. त्याच्यानंतर 2004ला विधानसभा लढवली आणि आमदार म्हणून निवडून आले. ठाकरेंनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला. 2009ला पुन्हा एकदा परभणीचे आमदार झाले. 2014 मध्ये पक्षाने पुन्हा एकदा पद दिलं, लोकसभेची उमेदवारी दिली आणि तिथेही निवडून आले. 2019 मध्ये सुद्धा शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आणि पुन्हा एकदा खासदार झाले आणि आता 2024 मध्ये ठाकरेंसोबत राहून निवडणूक लढवली. मात्र आता दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि स्वतंत्र गटामध्ये गेलेले आहेत. अजून एक नाव यामध्ये होतं ते होतं संजय देशमुख. 2098 मध्ये शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख होते, मात्र तिथून बाहेर पडले. 99 मधनं अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यावेळी आघाडी सरकारला पाठिंबा देऊन ज्या ज्या अपक्ष आमदारांनी मंत्रिपदं मिळवली होती त्याच्यामध्ये संजय देशमुख होते. 2 वर्ष क्रीडा खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केलं. 2019 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि संजय राठोड जे आता शिंदेसोबत आहेत त्यांनी दिग्रसमधून देशमुखांचा पराभव केला. त्यानंतर अक्षरशः राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले, भाजपमध्ये गेले, म्हणजे सगळीकडे फिरून आले. 2022 मध्ये पुन्हा एकदा राज्यातली सत्ता फिरली, पुन्हा एकदा ठाकरेंकडे गेले आणि ठाकरेंनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला. 2024 मध्ये उमेदवारी दिली आणि संजय देशमुख परभणीचे खासदार म्हणून निवडून आले. काल संध्याकाळी संजय जाधव आणि संजय देशमुख हे दोघं जण सुद्धा उशिरा दिल्लीला रवाना झाले. मंगळवारी संध्याकाळी नांदेड विमानतळावर 2 खासगी विमानं लँडिंग झाली होती. ही विमानं कोणाची आहे अशी चौकशी सुद्धा होत होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार एक विमान हे मुंबईतनं आलं होतं आणि दुसरं विमान हे दिल्लीतनं आलं होतं. दिल्लीतून आलेल्या विमानातून हे दोनही खासदार दिल्लीला गेले. तिसरं नाव आहे भाऊसाहेब वागचौरे जे शिर्डी मतदारसंघाचे खासदार आहेत. 2009 मध्ये पहिल्यांदा शिर्डीच्या राखीव मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक लढवली आणि आरपीआयचे दिग्गज नेते रामदास आठवले यांचा पराभव केला आणि त्यामुळे वागचौरे सगळीकडे चर्चेत आले. दरम्यान 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने पुन्हा संधी दिली, पण वागचौरेंनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि अक्षरशः स्वतःचा पराभव करून घेतला. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि 2019 मध्ये शिर्डी मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे राहिला. त्यावेळी वागचौरेंनी भाजपचे त्यावेळेसचे जे उमेदवार होते सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. ती अपक्ष लढवली. भाजपने त्यांच्यावरती कारवाई केली, त्यांना पक्षातून काढून टाकलं. पुन्हा एकदा काही दिवसांनी वागचौरे भाजपमध्ये आले. फक्त तुम्ही उड्या बघा कशा कशा घेतल्या. त्यानंतर शिवसेना पक्ष फुटला आणि वागचौरेंनी वारं बघितलं आणि ते ठाकरेंच्या शिवसेनेकडे परत गेले. तेव्हापासून आजपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच होते. 2024 साली ठाकरेंच्या तिकिटावरती मशालीवरती खासदार म्हणून शिर्डीमध्ये निवडून आले. वागचौरे हे शिर्डी विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना झाले. मंगळवारी संध्याकाळीच ते दिल्लीला गेल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि धक्कादायक नाव ओमराजे निंबाळकर. बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता कायमच चर्चेत असते. तरुणपणी त्यांना राजकारणामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. 2006 साली वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकर वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी राजकारणामध्ये आले. 23व्या वर्षी जिल्हा परिषद मिळवली. 2009 मध्ये आघाडी सरकार असल्यामुळे उस्मानाबाद विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी मिळाली.
ओमराजेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि राणा जगजितसिंह पाटील यांचा त्यावेळी पराभव केला. ही निवडणूक चांगलीच गाजलेली होती. त्यानंतर पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर हा संघर्ष धाराशिवमध्ये पदोपदी दिसून आला. 2024 मध्ये मात्र राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजेंना हरवलं. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजेंनी पुन्हा एकदा या पराभवाची परतफेड केली. धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार असलेले ओमराजे निंबाळकर हे मंगळवारी सकाळी आपले वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या सुनावणीला हजर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बातचीतही केली. त्यानंतर ते कुटुंबासह पुण्याला दाखल झाले. मुलगा आजारी असल्याचं मागच्या काही दिवसापासून ते सांगत होते. मुलावरती पुण्यामध्ये उपचार सुरू आहे अशी सुद्धा माहिती आहे. कुटुंबाला पुण्यात सोडल्यानंतर ओमराजे चार्टर्ड फ्लाईटनी रात्री 1च्या दरम्यान जे फ्लाईट श्रीकांत शिंदेचं होतं असं सांगितलं जातं, त्या फ्लाईटनी थेट दिल्लीला रवाना झाले. तर हे होते ठाकरेंचे 6 खासदार, जे वेगवेगळ्या पद्धतीने कोणी कार चालवत गेलं, कोणी चार्टर्ड फ्लाईटने गेलं, कोणी गुपचूप गेलं, कोणालाही कल्पना दिली नाही, अशा पद्धतीने दिल्लीला गेले, स्वतंत्र गट स्थापन केला आणि कदाचित पुढच्या काही दिवसातच ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच द ऑड इव्हनला फॉलो करायला विसरू नका.